आज 1044 जे अपात्र घुसखोर लोकांना महापालिकेने डायरेक्ट जन्म सर्टिफिकेट दिलं आहे. या घोटाळ्यावर गुन्हा दाखल होणार, चौकशीवर कारवाई होणार. हा घोटाळा उघडकीस आला. महापालिकाकडे त्यांचा एक अर्ज नाही, कागद नाही, न्यायालयाचा आदेश नाही. हे सगळे तज्ञान म्हणजे एडल्ट आहे. महापालिकेला अशा प्रकाराने कुणाचं उशिराची जन्म नोंद घेण्याचे जन्म प्रमाणपत्र देण्याचा अधिकारच नाहीये. या 1044 पैकी 40 लोकांनी मालेगाव महापालिकाने दिलेल्या जन्म प्रमाणपत्राच्या आधारावर पासपोर्ट मिळवले आणि यातले काही फरार पण झाले. या संदर्भात आज आम्ही मालेगाव महापालिका अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांनी मान्य केलं की त्यांच्याकडून हा महाघोटाळा झालेला आहे. आज आम्ही मालेगाव किल्ला कोर्ट मध्ये हे जे 1044 लोक आहेत, जे 40 पासपोर्ट काढून लापता झालेले आहेत आणि मालेगाव महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ज्यांनी हे देशद्रोहाचं कार्य केलंय त्यांच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. 1-2 दिवसात गुन्हा दाखल होणार. हिंदुस्थानातला सगळ्यात मोठा बांगलादेशी घुसखोर अपात्र लोकांचा घोटाळा आहे. ही व्यक्ती कोण आहे ते महापालिकेला माहित नाही, फक्त नावच आहे. त्याचे फोटोही नाही महापालिकाकडे. आणि त्यातनं काही स्लीपर सेलचे असेल, काय पहलगाम हल्ल्यात जे जासूसी करणारे असू शकतात. हा विषय खूप गंभीर आहे आणि यावर ताबडतोब कारवाई सुरू होणार. मालेगावात आपण येत असताना काही पक्षाच्या लोकांनी आपण विरोध केला. जर अशा प्रकाराने देश विघातक तत्व ते कोण आहे त्याचा चेहरा माहित नाही. आता लोकांना मालेगाव महापालिका 1044 लोकांना जन्म प्रमाणपत्र, त्याच्या आधारावर नागरिकत्व आणि पासपोर्ट मिळत असेल आणि हे काम जर किरीट सोमय्या करत असेल, जे देशभक्तीचं काम आहे, जे महापालिका कन्फर्म केलं, पोलिसांनी केलं, आज जिल्हा स्तरावरचे जे रजिस्ट्रार आले त्यांनी कन्फर्म केलं, आणि त्याला जर कोणी विरोध करत असेल तर देव त्यांना सद्बुद्धी दे. काल तिसरा गुन्हा मालेगाव शहरामध्ये या संदर्भात दाखल झाला आणि मालेगावचा आता देखील आपण गुन्हा दाखल करण्याची तयारी करतायत. मालेगावच्या संदर्भातला नायब तहसीलदार यांच्यावरती गुन्हा दाखल आहे, तहसीलदार निलंबित आहेत. महापालिकेचे प्रमुख कोणत्या विभागाचे अधिकारी कोण असू शकतात की त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते? आतापर्यंत मालेगाव मध्ये 4 FIR दाखल झाले. अनेकांनी राजकीय भाषण केले. उद्धव ठाकरे सेना ते सध्या हिरवे कपडे घालून फिरतात, त्यांचे नेते, किंवा राहुल गांधी काँग्रेस असो किंवा MIM असो, MIM की जे काय समाजवादी, हे सगळं किरीट सोमय्याचा विरोध करतात. चांगली गोष्ट आहे, करावा विरोध. पण जे आज 5 महिने झाले कुठल्याही कोर्टाने त्यांना पोलिसांचा कारवाई किंवा किरीट सोमय्यावर काही कारवाई केली नाही. याचा अर्थ आता आजची गोष्ट मी जे सांगतोय, 1044 बेनामी लोक, कारण की महापालिकेकडे कागदच नाहीये, बेनामी लोकांना भारताचं नागरिकत्व पासपोर्ट देणं, त्याला पण उद्धव ठाकरे विरोध करणार आहे. करावा, मला काय फरक पडत. काल संजय राऊत मालेगावात आले होते आणि किरीट सोमय्या हे गटार आहे असं उद्देशून आपल्याला पडतो. चांगली गोष्ट आहे. आता की जे लोक अपात्र आहे, एकाही व्यक्ती राजकीय नेत्यांमध्ये एकामध्ये पण हिंमत नाही आली की यातलं एक पण कागद चुकीचा आहे, हे पात्र आहे, याने फोर्जरी केली नाही, चिटिंग केली नाही, सांगू शकले नाही. आजचे जे 1044 जे आहेत त्यांनी काही कागद नाही, अर्ज नाही, काही नाही. आणि
जन्म प्रमाणपत्र मालेगाव महापालिकेच्या आयुक्तांना मी ज्यावेळी जानेवारी महिन्यात भेटलो होतो त्यावेळी सूचित केलं होतं की तुमचा इथे आता घोटाळा झालाय आणि मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यात बोलणार आहेत. महापालिका आयुक्तांना ताबडतोब सक्तीच्या सुट्टीवर पाठवलं पाहिजे. त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निगराणीमध्ये हा घोटाळा झालाय आणि पहलगाम पार्श्वभूमीवर अशा प्रकाराने 1044 बेनामी लोकांना जर कोणी जन्म प्रमाणपत्र नागरिकत्व दिलं असेल तर तो किती मोठा अधिकारी असतो त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे.